पुलवामा हल्ल्यात आम्ही रणनीती दाखवली, पाकिस्तान हवाई दलाच्या अधिकाऱ्याची कॅमेऱ्यासमोर कबुली. पाकिस्तानचा दहशतवाद जगासमोर. भारत पाकिस्तानमध्ये आज दुपारी 12 वाजता महत्त्वपूर्ण चर्चा होणार. उभय देशांच्या डीजीएमओमध्ये होणार चर्चा. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच. योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाणार. ऑपरेशन सिंदूरवर वायुदलाचं स्पष्टीकरण. पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात. ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर. डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांची पत्रकार परिषदेत माहिती. हल्ला झाल्यास पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देऊ. अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांच्यासोबतच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुनावलं. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारत पाकिस्तानचे दहशतवाद्यांसोबतच्या संबंधाचे पुरावे देणार. पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत भारत पाकिस्तानचा बुरखा पाडणार. सूत्रांची माहिती. भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीनंतर IPL पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा. पुढील 48 तासात BCCIची बैठक. नाशिक आणि धुळ्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर. नाशिकमध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. धुळ्यातील 37 गावांना गारपिटीचा तडाखा. यंदा मान्सून केरळमध्ये 27 मेला तर महाराष्ट्रात जूनच्या पहिल्याच आठवड्यात दाखल होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. आणि जगभरात शांततेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांचा आज जन्मदिन. देशभरात बुद्ध पौर्णिमेचा उत्साह. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.